नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. मंडळी, विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणंच आता बाकी राहिलेलं आहे. त्यामुळं सर्वच राजकीय पक्ष बेरजेचं राजकारण करताना तुम्हाला दिसत असतील. विधानसभेसाठी तिकीट कुठून मिळेल, कोणत्या चिन्हावर निवडणूक सोपी जाईल, यावरून सध्या पक्षप्रवेशाची गणितं हे ठरत आहेत. त्यातून सर्वच पक्ष बेरजेचं राजकारण करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु त्यामुळे एकीकडे बेरीज तर दुसरीकडे वजाबाकी होताना दिसते. काल मंगळवारी गणपती विसर्जन होतं. दोन्ही पवार पुणे शहरात होते. अजित पवार पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दंग असताना शरद पवारांनी महायुतीला सुरुंग लावल्याचं दिसलं आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले पण पूर्वाश्रमीचे अजित पवारांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि हाती तुतारी घेण्याचा इरादा स्पष्ट झाला. यामुळे महाराष्ट्रातील इतर भागात शरद पवारांनी सुरू केलेल्या पक्षप्रवेशाचं लोण आता होम ग्राउंडपर्यंत पोहोचल्याचे हे संकेत मानले जात आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यात शरद पवारांनी महायुतीला पहिला झटका दिल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. या पक्षप्रवेशावेळी विशेष म्हणजे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आता याचे परिणाम काय होऊ शकतात, राजकीय गणितं कशी बदलू शकतात, याविषयीच आपण सविस्तरानं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आमचे व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. भाजपला रामराम करीत शरद पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदारांनी पक्षप्रवेश केला. हे माजी आमदार दुसरे तिसरे कोणी नसून बापूसाहेब पठारे आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते आणि त्यावेळी ते वडगाव शहरीचे आमदार झाले. त्यापूर्वी नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. अजित पवार यांचे ते लाडके होते. अजित पवारांचे खंदे समर्थक असताना ते भारतीय जनता पार्टीत कसे काय गेले असा प्रश्न तुम्हाला आता पडेल. तर त्याचं झालं असं की 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी बापूसाहेब पठारे यांना डावलून सुनील टिंगरे यांना तिकीट दिलं आणि त्यामुळं नाराज झालेल्या बापूसाहेब पठारे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट दिलं होतं आणि ते वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा झाले होते. त्यांना 72,034 इतकी मतं मिळाली होती. तर त्यांच्या विरोधातील शिवसेनेच्या अजय भोसले यांना 38,918 मतं पडली होती. बापूसाहेब पठारे हे 33,116 मतांनी त्या निवडणुकीत विजयी झाले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनाच राष्ट्रवादीनं तिकीट दिलं, परंतु त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. त्या निवडणुकीमध्ये भाजपाचे जगदीश मुळीक आमदार झाले. त्यांना 66,908 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेकडून उभा राहिलेल्या सुनील टिंगरे यांना 61,583 मतं मिळाली होती आणि बापूसाहेब पठारे यांना 44,440 मतं मिळाली होती. आता 2024च्या आगामी विधानसभा निवडणुकीचं चित्र बघितलं तर भाजपाबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि विद्यमान आमदार असलेल्या पक्षालाच संबंधित जागा सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वडगाव शहरी मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. तिथं पुन्हा सुनील टिंगरेंनाच तिकीट मिळण्याची शक्यता ही अधिक दिसते त्या नियमानं. आता भाजपकडून जगदीश मुळीक यांच्याकडून हा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानच्या काळामध्ये झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणावरून आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप झाले, परंतु आमदार टिंगरे यांनी त्या संदर्भात खुलासा केला असला तरी त्याच कारणावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथं उमेदवारीसाठी चढाओढ लागलेली आपल्याला दिसते आणि 2019मध्ये तिकीट नाकारल्याच्या कारणावरून भाजपमध्ये गेलेल्या बापूसाहेब पठारे यांना भाजपात जाऊन तिथं विशेष असं काही मिळालं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळं वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा उभा राहण्याची आणि आमदार होण्याची संधी आल्यानं बापूसाहेब पठारे यांनी भाजपला रामराम केल्याची चर्चा ही आता सुरू झालेली आहे.
त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, महादेव पठारे आणि भैयासाहेब जाधव यांनीही शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। आगामी विधानसभा निवडणुकीत ही कशी लढत होणार, कोण बाजी मारणार, कोण कोणाला आतून मदत करणार, या सर्व गोष्टी त्यावेळी आपल्याला बघायला मिळतीलच। सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये वडगाव शेरी मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल यामध्ये शंका नाही। राष्ट्रवादीत बंड करून भाजपाशी हात मिळवणी करणाऱ्या अजित पवारांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनमत आपल्याला दिसून आलं। शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक दिसला। त्यामुळं पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघातल्या ज्यांना आमदार होण्याची स्वप्न पडतात अशा नेत्यांना शरद पवारांच्या सोबत जाऊन तुतारी हाती घेण्याची इच्छा दिसते। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आता पठारे यांच्या पाठोपाठ अनेक माननीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली। त्यामुळे केवळ वडगाव शेरीच नाही तर पुणे शहर आणि जिल्ह्यातील इतर अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडेल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसतात। त्यामुळेच काल गणपती विसर्जनाच्या दिवशी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। त्यावेळी पुण्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा होती, ती म्हणजे कधी नव्हे ते अजित पवार सकाळपासून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दंग झालेले असताना शरद पवार यांनी मात्र महायुतीला सुरुंग लावला। तुम्हाला पुण्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात घडलेल्या या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतं, त्याचे पडसाद काय होऊ शकतात ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती जरूर प्रेस करा। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।